सो वडापाव हा खावा की नाही खावा. हं. जिथं खाताय हं. तो सोर्स हा कधीही रिपीटेड तळलेला राइट. तेलाचाच असतो, बरोबर आहे की, म्हणजे हं. त्याच्यात ट्रान्स फॅट हे येतातच हं. येतात. हं. पण त्यावेळेला आपण तो विचार करत नाही. वडापाव हे मानसिक समाधानासाठी खाणारं फूड आहे. भुकेचा खूप मोठा रोल तिथे नसतो. आज खरंय, मला खरंय. वडापाव खायचाय तर मी तो खाणारच खाणारच. आणि त्या कोपऱ्यावरच्या त्या माणसाचाच तो वडापाव असावा, येस. ही अगदी मनापासूनची इच्छा असते. वन्स इन अ व्हाईल, एक 10 दिवसातून, 15 दिवसातून एकदा, ठीक आहे, असू देत. हं. कारण वडा मी चुकीचा आहे असं म्हणत नाहीये, पण त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, तू हं. रोजच जाऊन तो वडापाव खात असशील, तर मग त्या तेलाचा, त्या ट्रान्स फॅटच्या, त्या मैद्याचा, ह्या सगळ्याचा परिणाम तुला वजन वाढवण्यामध्ये होतोच. हं. पण तू 10-15 दिवसातून एकदा गेलीस, एक वडापाव खाल्ला, संध्याकाळचं जेवण होतं, चल मी आज वडापाव खाल्लाय, मी ते कॉम्पेन्सेट करते, संध्याकाळी दूध किंवा मी फ्रूट घेते, तर तो वडापाव नाही चढणार बॅलन्स तुला. होणार. राइट. तर तुला वडापाव चढणारच नाहीये तो. तोच वडापाव आई म्हटली, "चला रे, आज मी घरी आहे. चला मस्त भजी करूयात किंवा वडा खाऊया." तर तू तो एक वन मील म्हणून तर खरंय. खाऊ शकते. काय प्रॉब्लेम नाहीये त्याचा. कारण मी तसं म्हटलं, जसं जगण्यासाठी एक मानसिक समाधान पण लाभलं पाहिजे ना. हं. लोकं ते बाजूला ठेवून जर करत असतील, तर मग तिथे वडापाव नाही खाणार, तर जाऊन पिझ्झा बर्गर खाऊन येतील. नाहीतर एक ज्यूसची बॉटल ती हां. आपण म्हणतो ना, ती घेतील आणि पिऊन टाकतील. मग त्याच्यापेक्षा तो वडापाव चांगला.